हॅलो. आज आपण कोर स्टॅबिलिटी टेक्निक्स शिकणार आहे. आधी कोर स्टॅबिलिटी टेक्निक्स म्हणजे काय आपण हे पहिल्यांदा शिकलो आहे की ट्रान्सफर ॲब्डॉमिनल कसे रिक्रूट करायचे आणि त्याची फंक्शनल मुवमेंट ही कोर स्टॅबिलिटीची कशी राहायला पाहिजे. पण त्याच्या आधी आपण सगळ्यात बेसिक गोष्ट शिकली पाहिजे म्हणजे कोर स्टॅबिलिटीला पोस्चर स्टॅबिलायझेशन कसं करायचं, म्हणजे टी ए मसल जे ट्रान्सफर ॲब्डॉमिनल मसल आहेत हे कसे रिक्रूट करायचे हे आपण पहिल्यांदा शिकलं पाहिजे. आपल्याला एवढे दिवस फक्त कोर म्हणजे प्लँक किंवा प्लँकचे वेगवेगळे प्रकार एवढंच माहिती आहे. पण ॲक्च्युली कोर स्टॅबिलिटी म्हणजे पोस्चरमधनं स्टॅबिलायझेशन होणं, स्पाईन स्टॅबिलाइज करणं, याला म्हणतात पोस्चर स्टॅबिलिटी एक्सरसाइजेस. आणि ते पोस्चर स्टॅबिलिटी एक्सरसाइज जर का आपण चांगले शिकलो तर आपल्याला सगळ्या डायनॅमिक मुवमेंट्स किंवा आपला बेसिक बॉडी बॅलन्स जो असतो तो चांगला इम्प्रूव्ह होतो. कारण आपल्या सगळ्या स्पोर्टिंग ॲक्शन्स ह्या ज्या डायनॅमिक ॲक्शन्स असतात त्याच्यासाठी बेसिक पोस्चर स्टॅबिलायझेशन करणं खूप गरजेचं असतं. जर का तुम्ही कुठल्याही खेळांमधल्या मुवमेंट बघितल्या तर ते सगळे डायनॅमिक आहे, पण त्याच्यासाठी बेसिक पोस्चर स्टॅबिलायझेशन फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमचा निर्माण होणारा चांगल्या प्रकारे बॅलन्स, तुमचे इम्प्रूव्हमेंट होणारी कोऑर्डिनेशन हे तुमच्या सगळं कोरशी निगडीत असतं. मोस्ट ऑफ द लोअर बॉडी अप्पर बॉडी इंजुरीज ह्या तुमची लोअर बॉडी वीक असल्यामुळे होते. कारण तुमचं जे पॉवर जनरेट होते ती ग्राउंड लेवलला होते आणि ती ग्राउंडमधनं पायामधनं अप्पर बॉडीमध्ये येते आणि मग ती हातामध्ये येते. जसं आपण आपल्या थेरी टेक्निकमध्ये बघितलं की आपण थ्रो मारताना समजा एका जागी उभं राहून आपण थ्रो मारला आणि त्याच्यापेक्षा आपण फॉलो थ्रू घेऊन थ्रो मारला तर फॉलो थ्रू घेऊन मारणारा थ्रो हा जास्ती लांब जाऊ शकतो. त्याचं कारणच असं असतं की आपण ग्राउंड लेवलला ते पॉवर जनरेट करतो, त्यानंतर ती पायामधनं अप्पर बॉडी येते आणि मग हातामध्ये जाते. तर जेव्हा आपण कोर स्टॅबिलायझेशन शिकतो ते कोर स्टॅबिलायझेशन या गोष्टींसाठी शिकायचं की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द पॉवर फ्रॉम लोअर बॉडी टू द अप्पर बॉडी अँड देन डिलिव्हरिंग टू द प्रॉपर ॲक्शन. त्याच्यासाठी आपल्याला स्टॅबिलायझेशन ऑफ द कोर खूप महत्त्वाचं असतं. आता खूपदा इंजुरीज जे असतात ते इंजुरी रिहॅबिलिटेशन किंवा इंजुरीज बऱ्या करण्यासाठी कोर स्टॅबिलायझेशनचा सगळ्यात मोठा वापर होतो. कारण कोरचा रिजन हा शोल्डरपासनं तुमच्या कमरेपर्यंत पूर्ण हा भाग सगळा याला म्हणतात कोर रिजन. कोर म्हणजे फक्त ॲब्डॉमिनल किंवा फक्त पोट नाही. अनेक लोकांना फक्त कोर म्हणजे सिक्स पॅक ॲब्स एवढंच माहिती आहे, पण कोर जेव्हा असतं कोर मसल्स म्हणजे कुठले मसल्स तर कोर हे डीप इनसाईड मसल्स असतात जे स्पाईनला टच करतात, जे स्पाईनला सपोर्ट करतात. त्याच्यामुळे आपण ते मसल्स म्हणजे त्याला म्हणतात मल्टीफिडियस ऑब्लिक ॲब्डॉमिनल मसल्स, हे सगळे मसल्स आपण किंवा डीप ॲब्डॉमिनल मसल्स हे आपण कॉन्ट्रॅक्ट करायला शिकलं पाहिजे. आणि तेव्हा जे कॉन्ट्रॅक्ट करतो ते जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करायला शिकतो तेव्हा आपलं पोस्चर पूर्ण स्टॅबिलाइज होतं. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. जर का टेनिस एल्बो झाला तर टेनिस एल्बोला आम्ही रिहॅबिलिटेशन प्रोसेसमध्ये कोरवर जास्ती वर्क करतो, कोर शोल्डर, आणि मगच तुमचा टेनिस एल्बो बरा होतो. जेव्हा टेनिस एल्बो होतं तेव्हा आर्मवर कमी काम करायचं असतं, पण शोल्डर आणि कोर कारण ते क्लोज चेन असते, ती पूर्ण बॉडीची क्लोज चेन जर का वर्क झाली, त्याच्यामध्ये स्ट्रेंथनिंग कॅपॅसिटी चांगली आली, त्याच्यामध्ये स्टॅबिलायझेशन पोस्चर चांगलं आलं तर आपण इंजुरीज लवकर बऱ्या करू शकतो. त्याचप्रमाणे अँकलसारख्या इंजुरीज, ग्रॉईनसारख्या इंजुरीज या कोर स्टॅबिलायझेशननी लवकर बऱ्या होतात. कारण अँकलची स्टॅबिलिटी ही तुमचा पोस्चरच्या इन्स्टॅबिलिटीमुळे तुमच्या अँकलची इंजुरी झालेली असते. त्यामुळे जर का तुम्ही कोर स्टॅबिलायझेशन शिकलात तर तुमचं बेसिक पोस्चर हे चांगलं होतं, तुमचा बॉडी बॅलन्स चांगला होतो आणि परत रिकरिंग इंजुरीज तुम्हाला होत नाहीत. त्याच्यामुळे कोर स्टॅबिलायझेशनला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते आपण शिकण्याची खूप गरज आहे. तर आज आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू की कोर स्टॅबिलायझेशन आपण जेवढे आत्ता जे बोललो आहे त्याचं एक्झॅक्ट प्रॅक्टिकल किंवा एक्झॅक्ट पोस्चर हे कसं पाहिजे. तर माझ्याकडे मॉडेल आहे मोनिश, आणि तो तुम्हाला बेसिक स्टॅबिलायझेशन ऑफ द कोर हे कसं करायचं ते दाखवेल तुम्हाला. आधी मी तुम्हाला उभं राहून दाखवतो. अतिशय सिम्पल असतं. आपण जे झिप लावतो, आपण ट्राउझरची जीन्सची झिप लावतो तेव्हा आपण काय करतो, झिप लावताना आपण काय करतो, आपण असे ग्लूट्स आपले टाईट करतो, असे टाईट करतो आणि झिप लावतो. सेम टेक्निक आपण पेल्विक स्टॅबिलायझेशन करताना याला म्हणतात पेल्विक टिल्ट. आपण काय करणार आहे, फक्त असं पेल्विक टिल्ट करणार, एवढंच काम करणार. पेल्विक टिल्ट अँड स्टॅबिलाइज, रिलॅक्स, पेल्विक टिल्ट अँड स्टॅबिलाइज, पेल्विक टिल्ट अँड स्टॅबिलाइज, पेल्विक टिल्ट अँड स्टॅबिलाइज. तर तेच करताना आपण सेम एक्सरसाइज आपण झोपून करणार आहे. तुम्ही जर का परवा तो रनिंगचा व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला काय दाखवलं होतं की स्टिफनेस ऑर द टाईटनेस इन दी ट्रंक रिजन आणि टाईटनेस इन द ग्लूट्स.
तर टाईटनेस इन द ग्लूट्स म्हणजे पेल्विक टिल्ट किंवा पेल्विक टाईट रिजन, ज्याच्यामुळे आपलं पोस्चर स्टॅबिलाइज होतं. आता मी तुम्हाला साधं एकदा उभं राहून दाखवतो की नॉर्मल विदाउट स्टॅबिलायझिंग द कोर, पाय एका उचलून उभं राहिलं तर काय होतं बघा. आता कोर स्टॅबिलाइज केलेलं नाही आहे, पण तो एका पायावर उभा राहणार आहे. आता या पोझिशनमध्ये तो किती इन्स्टेबल आहे बघा. जर का मी त्याला धक्का मारला तर तो पडू शकतो, तर बॅलन्स जाऊ शकतो. पण हीच गोष्ट जर का तुम्ही कोर स्टॅबिलाइज करून केली, पेल्विक होल्ड करून जर का या पोझिशनवर उभा राहिला, पेल्विक आता या पोझिशन पेल्विक होल्ड, आता मी जर धक्का लावला तरी त्याला हलत नाही आहे, की धक्का मारला तरी हलत नाही आहे. त्याचं कारण जे बेसिक स्टॅबिलायझेशन असतं ते तुमच्या कोर रिजनमध्ये, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे म्हणतात ते कोर रिजनमध्ये येते. आणि जेव्हा तुम्ही कोर स्टॅबिलाइज करता तेव्हा तुमचं एंटायर पोस्चर हे अतिशय फर्म आणि स्ट्रॉंग राहतं. ओके, तर त्याच्यासाठी पहिलं बेसिक पोस्चर मी तुम्हाला दाखवतो काय काय करायचं. थोडा कॅमेरा सेट करतो. हे बघा, असं पाठीवर झोपायचं. पाठीवर झोपून दोन्ही गुडघे असे बेंड करायचे. ओके, त्याच्यानंतर हे जे आपली पाठ असते एस शेपमध्ये आपली स्पाईन असते अशी, आणि याच्यामध्ये गॅप असते, ही गॅप. तर आपण काय करायचं, पेल्विक जेव्हा होल्ड करतो तेव्हा पेल्विक होल्ड करताना तुमची पाठ असते, पाठ ती जमिनीच्या जवळ जाणार आहे. पोट खेचायचं नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी उत्तम तुम्ही गेज कसं करू शकता की तुम्ही बरोबर करते की नाही. तर तुम्ही जेव्हा पेल्विक होल्ड करता तेव्हा तुमचं ब्रीदिंग नॉर्मल चालू राहायला पाहिजे. जर का तुमचं ब्रीदिंग नॉर्मल चालू नसेल त्याचा अर्थ तुम्ही पोट खेचताय. पोट खेचायचं नाही, आपल्याला फक्त पेल्विक होल्ड करायचं. तर हे अजून एक त्याचा पॅरामीटर कसं आहे की दोन्ही तुमचे हात असतात, हाताची बोटं ती अशी तुमच्या या पाठीच्या गॅपमध्ये, ही जी गॅप असते या गॅपमध्ये घालायची अशी हात. आणि जेव्हा तुम्ही पेल्विक होल्ड करता तेव्हा होल्ड करता तेव्हा तुमची पाठ जमिनीच्या जवळ जाते, म्हणजे तुमची बोटं त्याच्यामध्ये क्रश होतात, चिरडली जातात. त्याच्यामुळे तुम्ही पेल्विक होल्ड करायचं आणि तुमची बोटं क्रश होतात की नाही बघायचं. बघा, तो आता पेल्विक होल्ड करतोय, बोटं क्रश होत आहे. परत रिलॅक्स. हे करताना पेल्विक किंवा बट्स उचलायचे नाही आहेत, फक्त टिल्ट करायचे, अजिबात उचलायचे नाही आहे, ते लक्षात ठेवा. पेल्विक होल्ड पोझिशनमध्ये तुमचं ब्रीदिंग नॉर्मल चालू राहायला पाहिजे, फक्त पेल्विक टिल्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे झालं बेसिक पोस्चर, ज्याच्यामध्ये पेल्विक टिल्ट झालं, स्पाईन तुमची जमिनीच्या जवळ आली. ओके, त्याच्यानंतर थोडी ॲडव्हान्समेंट याच्यामध्ये अशीच करायची की परत पेल्विक होल्ड करायचं, परत पेल्विक होल्ड, आणि दोन्ही पाय 90 डिग्रीजला बेंड करून वर उचलायचे. हा 90 डिग्री अँगल असाच राहायला पाहिजे. 5 काउंट होल्ड करायचे, 1 2 3 4 5. खाली नेताना 90 डिग्री अँगलमध्येच पाय खाली न्यायचे. कॉमन मिस्टेक लोक काय करतात, 90 डिग्रीजमध्ये उचलतात आणि खाली नेताना लोअर लेगने असा खाली नेतात. असं करायचं नाही आहे. आपल्याला 90 डिग्री अँगल तसाच मेंटेन करायचं आहे. कोर स्टॅबिलाइज, पेल्विक होल्ड आणि दोन्ही पाय 90 डिग्रीजला बेंड. हे 90 डिग्री तसेच ठेवायचे, 1 2 3 4 5, आणि स्लो खाली आणायचे. जोपर्यंत तुमचे पाय जमिनीवर टेकत नाहीत तोपर्यंत तुमचा पेल्विक होल्ड राहायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. पेल्विक लवकर सोडायचं नाही, जोपर्यंत पाय टेकत नाहीत तोपर्यंत पेल्विक सोडायचा नाही, हे लक्षात ठेवा. हे आले नंबर 2. नंबर 3 एक्सरसाइज आहे, परत पेल्विक होल्ड करायचा आणि कंबर वर उचलायची. कंबर वर उचलायची, कितपर्यंत उचलायची, गुडघ्याच्या लेवलला तुमची कंबर येईल एवढी वर उचलायची. जोपर्यंत तुमची कंबर वर आहे तोपर्यंत तुमचा पेल्विक होल्ड तसाच राहायला पाहिजे. पेल्विक होल्ड करायचा, 5 काउंट होल्ड, स्लोली डाऊन. कंबर खाली टेकली की पेल्विक रिलीज करायचा, रिलॅक्स सोडायचा. परत टिल्ट, परत उचलायची कंबर, 1 2 3 4 5, स्लोली डाऊन अँड रिलॅक्स. अजून एकदा, परत पेल्विक होल्ड, कंबर उचलायची वर अँड स्लोली डाऊन. व्हेरी गुड. हे झाले 3 बेसिक एक्सरसाइजेस. हे 3 पोस्चरल एक्सरसाइज आहेत. हे पोस्चरल एक्सरसाइज तुम्ही तुमच्या रिहॅबिलिटेशनसाठी वापरू शकता. ज्यांना पाठीचं दुखणं आहे त्यांना बेसिक हे पोस्चरल एक्सरसाइज शिकवा, अर्ध्याधिक त्यांची पाठीची इंजुरी कमी होईल. पण जोपर्यंत पोस्चर स्टॅबिलायझेशन त्यांना नीट जमत नाही तोपर्यंत त्यांना पाठीची रिकरिंग इंजुरी होत राहील. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग करायचं असेल, वेट लिफ्टिंग करायचं असेल, वेट ट्रेनिंग करायचं असेल, बेसिक पोस्चर हे वॉर्मअपची आधी करायला पाहिजे. कारण पहिलं स्टॅबिलायझेशन आणि मग डायनॅमिक ॲक्शन्स. त्याच्यामुळे आधी स्टॅबिलायझेशन पोस्चर करायची आणि मग वॉर्मअपला सुरुवात करायची.
ओके, याच्यामध्ये तुम्ही खूप प्रकारच्या इंजुरीज लवकरात लवकर बऱ्या करू शकता, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण बेसिक पोस्चर सगळ्यांना शिकू. बेसिक पोस्चर शिकवताना अनेक लहान मुलांना कसं शिकवायचं हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही सिम्पल गेम्स दाखवतो. जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं की एका पायावर उभं राहायचं, एका पायावर उभं राहून स्टॅबिलिटी करायची, एका पायावर उभं राहायचं आणि शेजारी शेजारी दोन मुलांना उभं करायचं. मुलं खूप एन्जॉय करतील. आपण काय बेसिक टेक्निक शिकलो की मुलांनी एन्जॉय करायला पाहिजे. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्यांना कोर स्टॅबिलिटी शिकवते तेव्हा त्यांना हे पोस्चरल स्टॅबिलायझेशन शिकवणं जरा अवघड असतं, त्यांना कधी समजणार नाही. म्हणून त्यांच्याकडनं गेमच्या स्वरूपामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. म्हणजे कसं, तर एका पायावर उभं करायचं, दोघंही मुलं एका पायावर उभे राहतील आणि एकमेकांना असे धक्के मारतील. याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ते पोस्चर स्टॅबिलाइज करताना कोर टेक्निक किंवा कोर स्टॅबिलायझेशन शिकणार आहे. कारण तुम्ही जर का मुलांना असे झोपून हे करा ते करा असं शिकवलं तर मुलं कधी करू शकणार नाहीत. पण याच्यामध्ये त्यांचं ऑटोमॅटिकली कोर स्टॅबिलायझेशन होतं. त्याचप्रमाणे दोघांना मुलांना समोर समोर उभं करा आणि असे धक्के मारायला शिकवा. ऑटोमॅटिकली त्यांचं कोर स्टॅबिलायझेशन, कारण त्याला बॉडी बॅलन्स करण्यासाठी त्यांना कोर स्टॅबिलायझेशनची गरज असते. त्याचप्रमाणे त्यांची अँकल पण स्टॅबिलिटी चांगली डेव्हलप होईल. आता अँकल स्टॅबिलिटी आपल्याला सगळ्या खेळांमध्ये लागते. कुठलाही खेळ घ्या तुम्ही, जेवढा डायनॅमिक मुवमेंट्स तेवढा तुमचा अँकल खूप स्ट्रॉंग लागतो. त्याच्यासाठी पण आपण अँकलचे स्टॅबिलायझेशन एक्सरसाइजेस आपण उभं राहूनच किंवा पेल्विक टिल किंवा पोस्चरल एक्सरसाइजेसमध्येच आपण अँकल स्टॅबिलिटी करू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पायावर उभं राहील, पेल्विक होल्ड, बेसिक टेक्निक विसरायचं नाही. आता पेल्विक होल्ड आणि एक पाय वर उचलायचा. या एका पायावर उभं राहायचं, दोन्ही हात शोल्डरवर क्रॉस ठेवायचे आणि जो पाय वर आहे त्या साईडला ट्विस्ट, परत मध्ये, 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 ट्विस्ट, परत मध्ये. याच्यामध्ये बघा या पायाचा अँकल किती वर्क होतं, अँकल स्टॅबिलायझेशन होतं याच्यामध्ये. याच्यामध्ये दुसरं अजून थोडं कॉम्प्लेक्स एक्सरसाइज, तसंच एका पायावर उभं राहायचं, उभं राहा आणि पाय मागे उचलायचा आणि फॉरवर्ड बेंडिंग करायचं, पुढे वाकायचं. याच्यामध्ये बघा अँकल स्टॅबिलायझेशन, परत वर. याच्यामध्ये हॅमस्ट्रिंग आणि अँकल हे दोन्ही चांगले वर्क होत आहेत. हा एक्सरसाइज तुम्ही, हे सगळे एक्सरसाइज तुम्ही वॉर्मअपसाठी वापरू शकता. हे सगळे अँकल स्टॅबिलायझेशन एक्सरसाइज तुम्ही वॉर्मअपसाठी वापरू शकता. त्याच्यानंतर थोडं अजून कॉम्प्लेक्स किंवा मोर स्पेसिफिक करायचं असेल तर हातात रॅकेट घेऊन, रॅकेट घ्यायची, एका पायावर उभं राहायचं. त्या रॅकेट घेऊन उभं राहिल्यानंतर बेसिक स्टॅबिलायझेशन पोस्चर आपल्याला करता येतं की ज्याच्यामध्ये आपण फॉरवर्ड बँड करून रॅकेट जेवढी रीच करता येईल तेवढं रीच, आपण वेगवेगळ्या अँगलला वेगवेगळ्या साईडला आपण रॅकेट अशी रीच करू शकतो. अँकल स्टॅबिलिटी एक्सरसाइज करून आपण रॅकेट रीच करू शकतो. त्याप्रमाणे एका पायावर उभं राहून आपण स्ट्रोक्स खेळू शकतो. बघा ते रॅकेट आणली आहे, तो रॅकेट करून दाखवतो. एका पायावर उभं राहायचं आणि वेगवेगळ्या डायरेक्शन्सला तो ॲक्शन करायचं. मोर स्पेसिफिक टू स्पोर्ट, बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या सगळ्या खेळांना या ॲक्शनची गरज असते. याच्यामध्ये अँकल पण स्टॅबिलिटी होते आणि तुम्हाला जे पर्पज साध्य करायचे अँकल स्टॅबिलिटी ते मुलांकडनं तुम्ही करून घेऊ शकता या ड्रिल्समधनं. ह्या तुम्ही ड्रिल्स आहेत ते बेसिक ड्रिल्स या तुम्ही वॉर्मअपमध्ये वापरू शकता. फोर हँड बॅकहँड्सवर त्यामध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता मुलांकडनं. अँकल स्टॅबिलिटी त्यामध्ये डेव्हलप होऊ शकते. त्याच्यामुळे हे बेसिक पोस्चरल स्टॅबिलायझेशन एक्सरसाइजेस तुम्ही मुलांकडनं करून घेऊ शकता. त्यानंतर बॉल वापरून सुद्धा आपण अँकल स्टॅबिलिटीचे काही एक्सरसाइज करून घेऊ शकतो. बघा बेसिक एक्सरसाइजेस बघा अँकल स्टॅबिलिटीचे. तो एका पायावर उभा राहणार आहे, माझ्याकडे फेस करून एका पायावर उभा राहणार आणि पुढे वाकणार, पुढे वाकणार आणि माझ्या हातात बॉल टाकणार. जर का दोन प्लेयर असतील तर त्यांना एकामेकांना समोरासमोर उभे करा. दोघंही जण अँकल स्टॅबिलिटी पोझिशनमध्ये उभे राहतील आणि दोघंही जण गुडघ्याच्या खाली बॉल टाकतील एकमेकांकडे. हे तुम्ही थोडं कॉम्प्लेक्स करू शकता. बॉल टप्पा टाकून सुद्धा करू शकता. टप्पा टाकला की ग्राउंडवर इनस्टेबल सरफेसमुळे तो बॉल कुठेही जाऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा मॉडिफिकेशन तुम्ही तुमचं इंटेलिजन्स वापरून करू शकता, तुमचं स्किल वापरून तुम्ही करू शकता. मी तुम्हाला जस्ट बेसिक आयडियाज दिल्या की तुम्ही अँकल स्टॅबिलिटीचे वॉर्मअपमध्ये काय काय एक्सरसाइज करू घेऊ शकता.
हे सगळे मोर स्पेसिफिक टू स्पोर्ट्सला तुम्ही डिझाईन करू शकता. याचे बेसिकली फायदे असे आहेत की आपल्याला अँकल या हार्ड सरफेसवर टेनिस खेळणाऱ्यांना, बॅडमिंटनमध्ये ड्रॉप शॉट घेणाऱ्यांना, क्रिकेटमध्ये बॉलर्सना लँड करताना, फिल्डर्सना एका पायावर बॉल पकडून थ्रो मारताना, या सगळ्या गोष्टींसाठी अँकल स्टॅबिलिटी खूप चांगली लागते. त्यामुळे आपलं जर का अँकल जेवढा स्टेबल तेवढं आपलं पोश्चर चांगलं स्टेबल असतं. आपण पोश्चर अतिशय परफेक्ट पोझिशनला प्रिसाईज मुवमेंट आपण करू शकतो. जर का आपण परफेक्ट ॲक्शनमध्ये स्टॅबिलायझेशनमध्ये असलो तर आपले स्ट्रोक प्रोडक्शन परफेक्ट होतं आणि स्ट्रोक प्रिसाईजली जिथे मारायचं आहे तिथे आपण बॉल मारू शकतो. त्याला खूप महत्त्व आहे. हे लहान वयातच मुलांकडनं करून घ्यायला पाहिजे. मुलांना याची सवय लावायला पाहिजे. अँकल स्टॅबिलिटी एक्सरसाइजेस हे वॉर्मअपमध्ये करून घेतले पाहिजेत. कोर स्टॅबिलिटी एक्सरसाइज वॉर्मअपमध्ये करून घेतले पाहिजेत. त्याचा त्यांना लॉंग टर्म बेनिफिट प्रचंड आहे. त्यामुळे पोस्चरल स्टॅबिलायझेशन, डायनामिक मुवमेंट बरोबरच अँकल स्टॅबिलिटी एक्सरसाइजेस तुम्ही मुलांकडनं करून घ्या. त्याचा प्रचंड फायदा होईल. ठीक आहे.